नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुजाता जेप्स ॲग्रोटेक सांगली आणि जेप्स ॲग्रीलॅब सांगली. आपले बरेचसे जे ऊस उत्पादक शेतकरी बांधव आहेत, हे ऊसाचं पीक घेत असताना सुरुवातीच्या बेसल डोस मधून कोणती उत्पादनं वापरायची याबद्दल थोडेसे संभ्रमातच आहेत. आणि यासाठी बाजारात इतक्या कंपन्यांची इतकी उत्पादनं आहेत, पण नेमकं आपल्या ऊसाच्या सुरुवातीच्या काळामध्ये कोणते घटक पिकाला आवश्यक आहेत हे समजत नाहीये. पण काळजी करू नका, मी आज तुम्हाला असा एक डोस सांगणार आहे की त्यामुळं आपल्या पिकाची ऊस पिकाची जी वाढ आहे ती जोमदार, निरोगी आणि अधिक फुटवे अशी आपल्याला तिथे मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला जे काही युरिया आहे ते 50 किलो वापरायचं आहे, कारण सुरुवातीच्या काळामध्ये पिकाला नत्राची गरज असते. त्यामुळे आपल्याला तिथं फुटवे चांगले मिळतात आणि जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने आपल्याला तिथे मिळते. त्याचबरोबर आपल्याला दाणेदार पोटॅश तिथं वापरायचे आहे, जेणेकरून कांडींची जाडी आणि जी काही कांडींची लांबी आहे तिथं वाढण्यास तिथं मदत मिळते. त्याचबरोबर आपल्याला जेप्स ॲग्रोटेक सांगली यांचं जे ग्रीन टॉप हे सूक्ष्म अन्नद्रव्यांवरती आधारित असं एक उत्पादन आहे, हे आपल्याला तिथं वापरायचं आहे. त्यामुळं पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी गरज आहे तिथं भरून निघते. त्याचबरोबर I10 हे उत्पादन आपल्याला वापरायचं आहे, जे सिलिकॉनवरती आधारित आहे. म्हणजेच काय, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपलं जे पीक आहे ते तग धरून ठेवण्याची क्षमता पिकाची वाढते आणि पिकाची जी वाढ आहे त्याचबरोबर कांड्यांची लांबी, पेऱ्यातील अंतर वाढण्यास तिथं मदत मिळते. त्याचबरोबर Z4G बकेट म्हणजेच ह्युमिकवरती आधारित असं उत्पादन आहे. याची 10 किलोची बकेट किंवा 10 किलोची बॅग बाजारामध्ये उपलब्ध आहे. ती तुम्ही बेसल डोस मधून प्रति एकरी वापरू शकता. आणि हे उत्पादन वापरल्यानंतर आपल्या ज्या पिकाची जी वाढ आहे ही जोमदार, त्याचबरोबर तिथं पीक अधिक फुटवे, पिकाला चांगली काळोखी, त्याचबरोबर पानांची जाडी आणि पेऱ्यातील अंतर वाढण्यास तिथं मदत मिळते. त्यामुळं आजच वापरा जेप्स ॲग्रोटेक सांगली यांचं जे ग्रीन टॉप, I10 आणि Z4G बकेट.